नमस्कार, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज। चला नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर। पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी मुलांना मिळणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता। या प्रकरणी प्रशासनाने शिस्तभंगाचा हवाला देत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती। मात्र तीव्र पडसाद उमटल्यानंतर आणि प्रसार माध्यमांमधून बातमी समोर आल्यावर प्रशासनाने 21 ऑगस्ट 2026 रोजी त्यांचे निलंबन मागे घेतले आहे। अंगणवाडीतील मुलांना मिळणारा पांढरा वाटाणा 10 शिट्ट्या काढूनही शिजत नसल्याचा व्हिडिओ सेविका देवयानी पारधी यांनी बनवला होता। शासकीय नियमांचे उल्लंघन आणि कामाच्या वेळेत रील बनवण्याचा ठपका ठेवून प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती। या कारवाई विरोधात तीव्र रोष व्यक्त झाल्यानंतर आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर पुणे जिल्हा परिषदेने निलंबन मागे घेत त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याचे आदेश दिले। आमची छोटी छोटी मुलं एक आशेने अंगणवाडीत येत असतात, काहीतरी गोड खायला मिळत, काहीतरी खाऊ चांगला मिळत, ह्या आशेने मुलं येतात शाळेत। आणि तुम्ही जर आम्हाला असा न शिजणारा वाटाणा, न शिजणारी लापशी देताय आणि आम्ही ती मुलांना खाऊ घालायची, कितपत योग्य वाटते? तर खरंच आपले अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, मला खरंच तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही आमच्या अंगणवाडीत येणारा हा माल आहे ना, खरंच बंद करा। कुठलं डिपार्टमेंट अन्नधान्य यांना देतं, तर त्या अन्नधान्य पोचवणाऱ्या डिपार्टमेंटच्या ऐवजी जो खरं बोलतोय, सत्य बोलतोय, गरीब कष्टकरी मुलांसाठी न्याय मागते, त्याच्यावरच अन्याय या सरकारने केलेला आहे। हरभरे, वाटाणे आणि काबुली चणे शिजत नाही तर ते आधी खाऊन दाखवावे। म्हणजे कदाचित कागदी घोड्यांच्या मते, कागदपत्रांच्या मते या अंगणवाडी सेविकेचा, या भगिनीचा मार्ग चुकला असेल, पण तिचा हेतू काय होता हा जास्त महत्वाचा आहे। या संपूर्ण शालेय पोषण आहाराची खरेदी राज्य स्तरावर केली जाते आणि त्यामुळं या भगिनीवर कारवाई करण्याआधी हे जे कोणी ठेकेदार आहेत, हे जे कोणी पुरवठादार कंत्राटदार आहेत, ते पुरवठादार कंत्राटदार आणि या शालेय पोषण आहाराच्या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करणारे अधिकारी यांच्यावर आधी कारवाई करण्यात यावी। अंगणवाडीमध्ये जे THR दिलं जातं ते फेकलं जात आहे। कोणी ते गरोदर स्त्री खात नाही, विद्यार्थी, छोटे मुलं आहे, बालक ते खात नाही, ते फेकण्यात चाललं आहे। आणि याच्यावरचा बजेट किती आहे? 3,500 कोटी रुपये। 3,500 कोटी रुपये पाण्यात घातले जात आहेत। हे सर्व एक मोठा रॅकेट म्हणून काम करत आहे आणि जो या विरुद्ध बोलेल तो गुन्हेगार। आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी येथील अंगणवाडी सेविका ताई आमच्या देवयानी पारधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला। त्या संदर्भात त्यांनी पोस्ट केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली होती। त्या ताईंना परत कामावर घेण्याच्या सूचना आता थोड्याच वेळात जातील, पोचल्या पण असतील कदाचित, आणि त्यांना कामावर घेऊन त्यांनी जी तक्रार केलेली त्या तक्रारीच्या येत्या सोमवारी ताबडतोबीने शहानिशा करून काही तो निर्णय घेतला।